निश्चित प्रकार आपण बघतो ना, डार्क हॉर्स असलेली ही टीम आहे आणि कोणालाही चकित करण्याची क्षमता ठेवते. या मॅच मध्ये बघायचं एका बलाढ्य संघांसमोर त्यांची झुंज रंगणार आहे, जिथे कृष्णा सातपुते आहे, जिथे रजत मुंडे आहे, जिथे अखिलेश सिंग आहे, जिथे हमीद शेख आहे, जिथे राकेश प्रभू आहे, जिथे आसिफ शेख आहे, जिथे करण मोरे आहे, जिथे जयदीप खेत्रे आहे. अजून कोणी राहिला असेल मी दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या समोर स्क्वॉड नाहीये. जिथे संघनायक नितीन वाकळे आहे. आता बघायचं इथे अशा बलाढ्य संघासमोर इथे सुनील बिसे आणि त्यांची टीम, अक्षय वाठारकर आणि त्यांची टीम इथे करणार आहे 2 हात. माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, मला वाटत नाही आयोजकांनी जरा कणखर भूमिका घ्या आणि सगळ्या प्रेक्षकांना गॅलरीमध्ये पाठवा. बारामती नगर परिषदेचे आरोग्य अधीक्षक सन्माननीय डॉक्टर राजेंद्र नाना सोनवणे यांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बारामती शहर तालुक्यामध्ये टॉस विनर लाईव्हच्या माध्यमातून एक या ठिकाणी हॉटेल ग्लोबलचे मालक सन्माननीय अक्षय भैया माने यांचं आगमन. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, मोठा सपोर्ट त्यांचा या स्पर्धेला मिळालाय. मी अक्षय भैया माने यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर टॉस विनर लाईव्हचे उद्घाते संस्थापक सन्माननीय संदीपजी तावरे आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध फोटोग्राफर, प्रसिद्ध छायाचित्रकार संदीपजी तावरे यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. सन्माननीय भिवाजी शेठ मलगुंडे चेअरमन जळोची यांना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये या. ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला. जर 12th मॅन मॅच सुरू होण्याच्या अगोदर इथे नसेल तर दोन्ही संघांना किंवा ज्यांचा 12th मॅन नाही त्यांना 2 धावांची पेनल्टी आहे. दोन्ही संघांना सूचना अगोदर देतोय. गोलंदाजी मार्क वरती जयदीप खेत्रे. सगळ्या ओव्हर्स मध्ये जयदीप खेत्रेने कमालीची गोलंदाजी केलेली आहे. निश्चित प्रकारे विशाल नाणेकर मला त्यांचं पृथक्करण दिलं तर फार बरं होईल, मिळेल तुमच्याकडून. जयदीप खेत्रेचं बॉलिंग विश्लेषण या षटकामध्ये, या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये किती षटकं टाकले, किती धावा खर्च केल्या आणि किती विकेट घेतल्या. फायनलच्या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते, उद्योजक, बारामतीच्या क्रिकेटच्या, या बारामतीमध्ये क्रिकेटचा मळा फुलवणारे सन्माननीय पप्पूजी जगताप अर्थात संदीप भैया जगताप यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचं स्वागत होईल इथे पहिला चेंडू, पहिला फलंदाज बाद. पाठवा 12th मॅन इथे पाठवा. अजूनही 12th मॅन आलेला नाही आणि आता मला काळजावरती दगड ठेवावा लागेल, पण निर्णय घोषित करावा लागेल. 1 विकेट पडली, दुसरा धक्का फलटण संघाला, 1 धावेची पेनल्टी. सामना सुरू होतोय. सुरू होण्याच्या अगोदरच आदर्श 11 संघाला 1 धावेची पेनल्टी. धावफलकावरती जायचे आपल्याला. जयदीप खेत्रे गोलंदाजी मार्क वरती. पेनल्टी तुमच्या समोर टार्गेट 9 दिलं जाईल ज्यावेळेस ही इनिंग संपेल. 1 धाव अधिक वाढवून तुमचं टार्गेट दिलं जाईल, याची आदर्श 11 फलटण संघाने नोंद घ्या. व्यावसायिक खेळाडू असतात सगळे खेळाडू, खरं तर प्रोफेशनल टुर्नामेंट्समध्ये खेळणारे. मला माहिती आहे की प्रत्येक संघाकडे 15-16चं स्क्वॉड असतं. विशेष म्हणजे खेळाडूंनी बक्षिसाची वाटणीमध्ये सुद्धा तेवढं स्क्वॉड सहभागी असतं. त्यामुळं बाकीच्या राखीव खेळाडूंनी इथे यायला हरकत नाही. 11 खेळाडू मैदानामध्ये तुमचे खेळत असतात. 12th मॅन हा पहिला, ज्या खेळाडू स्क्वॉडमध्ये नाही त्याने कुणी स्वतःहून 12 म्हणून इथे थांबायला यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही 12वा खेळाडू म्हणून सन्मानानं कुणी न सांगण्याच्या अगोदर इथे याल ना, तेव्हा खरं क्रिकेट सुरू झालंय असं मी म्हणेल.
सचिन तेंडुलकरला सुद्धा 12वा खेळाडू असताना पाणी देताना आम्ही पाहिलेलं आहे. तिथं काही लहान नसतो, कोणी मोठा नसतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये तेंडुलकरचं एक स्टेटमेंट आहे की इथे कुठलाच भेद नाही आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी आयफोन 11 प्राप्त झालेला आहे, उद्योजक शशांक भैया झगडे यांचं आगमन झालेलं आहे. शशांक भैयांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. SR झगडे पेट्रोलियमचे मालक शशांक भैया झगडे यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. याबरोबरच खूप चांगला प्रयत्न होता कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिथे 1 धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. या अगोदर 4 धावा 5 धावा पहिलं षटक जयदीप खेत्रेचं मैदानामध्ये शून्यात त्याने पहिला फलंदाज टिपला होता. जयदीप खेत्रे कमालीचा गोलंदाज आहे. उरुळी कांचन खरं तर हे गाव, परंतु आपल्या गोलंदाजीचा सुगंध मात्र त्याने त्रिकाला सगळीकडे पोहोचवलेला आहे. जयदीप खेत्रे गोलंदाजी मार्गवरती. खेळामध्ये खरं तर माझा प्रयत्न असेल की इथं जातीभेद नसतो, वर्णभेद नसतो, इथे कोणताही उच्च नीच असा भेद नसतो, काळा गोरा असा भेद नसतो, आणि विशेष म्हणजे सगळ्या सीमा पलीकडे जाऊन कधी कधी राष्ट्रीयत्वाचा सुद्धा भेद खेळामध्ये नसला पाहिजे, ही भूमिका सचिन तेंडुलकरने मांडलेली आहे. म्हणून खेळ महत्त्वाचा आहे, खेळ भावना महत्त्वाची आहे आणि तो त्या भावनेने खेळला पाहिजे. धावफलकावरती आपण परत एकदा जाऊ. धावफलक 5 धावा दाखवतोय. 1 गडी बाद 5, आदर्श 11 फलटण. खेळ त्यासाठी महत्त्वाचे आहेत, एकत्र येऊन खेळणं, सांघिक भावना जोपासणं, टीम्स जिंकण्यासाठी एफर्ट्स देणं, ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत खेळातल्या. आणि त्यामुळंच अगदी राजे महाराजे होते पूर्वी, त्यांच्या हातात क्रिकेट होतं, अनेक गोष्टी झगडलेल्या आहेत, पण तरी देखील क्रिकेट ओहो हो बाहेरची कड बोट आकाशाकडे. पहिल्या षटकामध्ये दुसरा फलंदाज कोसळला. सनाटी निर्माण करणार. 5 धावा दिल्या, 2 गडी जयदीप खेत्रेनं टिपलेले आहेत. 2 गडी बाद 5 अशा नाजूक अवस्थेमध्ये आपण बघू शकतो. इथे चॅम्पियन 11चे मालक आणि या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या सगळ्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत ते सन्माननीय सुभाष शेठ धमाळ यांचं आगमन झालंय. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. ज्या गोष्टींची आम्ही चर्चा करतो, पूर्वी क्रिकेटमध्ये राजा महाराजांना प्रचंड रस असायचा, अनेक खेळाडू त्यांच्याकडे खेळायचे, चौरंगी मॅचेस व्हायच्या, म्हणजे हिंदूंची मॅच टीम वेगळी, पारसींची टीम वेगळी, मुस्लिमची टीम वेगळी, अशा 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 मॅचेस व्हायच्या. परंतु ज्यावेळेस पहिल्यांदा भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावरती गेला, 1928 साली भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला, त्याच्यानंतर 1932 साली 1926ला मिळाला, 6 वर्षांनी भारतीय संघाला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळायची संधी मिळाली. त्यावेळेस पोरबंदरचे महाराज हे भारताचे संघनायक होते. गोलंदाज राकेश प्रभू, समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज गणेश गरुड. गणेश गरुडचा हा प्रयत्न आहे, फटका खेळला त्याने लॉंग मिड ऑफला, तिथे 1 धाव, धावफलकावरती 6 धावा. पण काय झालं, त्या महाराजांना असं वाटलं की आपण नको नेतृत्व करायला, कारण त्यांचा काय असं काय खेळ नव्हता, फक्त महाराज होते म्हणून ते कॅप्टन होते. आणि मग त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी काय खेळणार नाही, आणि मग भारतीय संघाचं पहिलं संघनायक म्हणून CK नायडू यांना खेळण्याची संधी मिळाली. आणि विचार करा, जिथे एक साधा खेळाडू CK नायडू, साध्या गरीब कुटुंबातून आलेला, आणि त्याच संघात एक पोरबंदरचे मोठे महाराज आहेत. महाराज आणि साधा खेळाडू हे दोघेही एकाच संघात खेळत आहेत. महाराजांनी स्वतःहून नेतृत्व सोडलंय आणि CK नायडूने कॅप्टन झालेले आहेत. तर ही असते संघ भावना.
मी त्या गोष्टीचा उल्लेख करत होतो की 12व्या खेळाडूने कमीपणा आणण्यात काय अर्थ नाही. इथं माझ्या शेजारी चेतन काळंगे 12वा बसलेला आहे, इम्रान पठाण 12वा बसलेला आहे, असे मोठमोठे स्टार खेळाडू 12th मॅन म्हणून माझ्या शेजारी बसलेले याच याच मंचावरती. आणि म्हणून बराच वेळ खरं तर एका एका गोष्टीभोवती आपण फिरतोय. षटक दुसरंही सुरू झालंय म्हणा, धावफलकावरती आहेत 8 धावा. त्यामुळं कमीपणा असा कोणत्या गोष्टीमध्ये नसला पाहिजे. कालच मामांनी खूप चांगलं उदाहरण दिलं होतं. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, एक धाव. तुम्ही काम कोणतंही करा, वर्क इज वर्शिप, काम हीच पूजा असते. काम कोणतंही करा, ते छोटं असेल ते मोठं असेल, परंतु प्रामाणिकपणे करा, इतकं चांगलं करा की त्या कामासाठी तुमच्याकडं लोकांची वर्दळ लागली पाहिजे. इतकं चांगलं करा. म्हणजे 12व्या खेळाडूनं सुद्धा त्याचं काम इतकं चांगलं करा की कॅप्टन म्हटला पाहिजे की तू सतत 12वाच राहा. असं नाही, तुम्ही चांगलं काम केलं तर कॅप्टन सुद्धा पुढच्या वेळेस तुम्हाला संघात घेईल. एक चांगला प्रयत्न आपण बघू शकतो. इथे एका धावेची नोंद होईल, एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 9 धावा, षटक क्रमांक दुसरं. मैदानामध्ये येवाना सुरू झाले. राकेश प्रभू या गोलंदाजानं आज प्रभावित केलेला आहे. कोणत्याच षटकामध्ये मोठ्या धावा दिल्या नाहीत आणि सातत्यानं विकेट सुद्धा त्याने मिळवल्यात. राकेश प्रभू उंचापुरा तगडा ताकदवान खेळाडू आहे. फिटनेस पहा काय सुंदर आहे आणि गेली अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये विशेषतः क्रिकेट क्षेत्रामध्ये हा अधिराज्य गाजवतोय खेळाडू. बारामती शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट वैभवजी काळे यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सरचे स्वागत करतो. बघा आपण बघू शकतो धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आदर्श 11 फलटण. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी टाकली होती. जयदीप खेत्रेनं 2 फलंदाजांना तिथे टिपलं होतं आणि त्यानंतर राकेश प्रभूनं देखील मोठी संधी दिली नाही फलंदाजांना. या षटकामध्ये फार तर 6 धावा मिळालेल्या आहेत आणि धावफलक 11 पर्यंत मर्यादित राहिलेला आहे पहिल्या 2 षटकामध्ये. 5 षटकांची लढत आहे आणि रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये निश्चित सुरुवातीची जी काही मिनिटं असतात तिथे खरं तर प्रकाश चांगला असतो, परंतु डोळ्यांना तो ॲडजस्ट करायला वेळ लागतो आणि मग त्याच्यामुळं या पहिल्या 15-20 मिनिटामध्ये थोडीशी अडचण जाणवतेच. कुठेही पण बघा तुम्ही, संक्रमण जर होणार असेल ना, काही चेंजेस होणार असेल तर त्या चेंजेससाठी प्रचंड संघर्ष असतो किंवा ती ॲडजस्टमेंट करताना त्रास होतो. अगदी हवामानात बदल झाला ना तरी आपलं शरीर लगेच ॲडजस्ट करत नाही. मग कधी कधी आपल्याला सर्दी होईल, कधी कधी हलका ताप येईल किंवा कधी कधी असं शरीर लगेच रिॲक्ट होतं वेगळ्या पद्धतीनं. असंच असतं, कारण चेंज वातावरणामध्ये लगेच झालेला बदल हा शरीराला ॲडजस्ट करायला वेळच लागतो, पण शरीर ॲडजस्ट करतं आणि ॲडजस्ट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये ज्याला ॲडजस्टमेंट जमली ना तो कायम पराभूत होणार नाही, तो कायम अयशस्वी होणार नाही, तो निश्चित यश मिळवेल. याबरोबरच चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय आणि फेकतोय, तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी असू शकते इथे. ओहो, बोट आकाशाकडे. तिसरा फलंदाज बाद.
षटक क्रमांक 3 सुरू झालेला आहे. 2-3 गडी बाद 12 या नाजूक अवस्थेमध्ये आपण बघतोय आदर्श 11 फलटण संघाला. सुनील भिसेच्या नेतृत्वाखाली ही टीम मैदानामध्ये खेळते. आतापर्यंतचा या सब टीमचा प्रवास अत्यंत सफाईदार आहे, अत्यंत सुंदर आहे. खरं तर डार्क हॉर्स म्हणून या संघाला मी संबोधतो, कारण विजेतेपदाचा प्रबळ दावेदार या संघाकडे बघितलं नव्हतं कोणी, परंतु जसे जसे ते खेळत गेले तसे तसे निश्चित प्रकारे त्यांनी देखील या स्पर्धेच्या विजेतेपदावरती आपला एक प्रकारचा हक्क जमवलेला आहे. पाहूया पुढे जाता असताना निश्चित अडथळे मोठे आहेत, अधिक कठीण आहेत. या अडथळ्यांवरती हा संघ कसा मात करतोय आणि यश मिळवतोय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक सुरू झालेलं आहे. बॅक टू बॉलर खेळलेला हा फटका, बंदुकीतून सुटावी गोळी आणि चेंडू सुसाट वेगानं जावा सीमारेषेच्या बाहेर. 4. धावफलकावरती आहे 16 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिल्या दौऱ्याच्या नेतृत्वाविषयी निश्चित प्रकारे मी थोडीशी चर्चा केली होती आणि नंतर लगेच दुसरी गोष्ट सुद्धा मला आठवली, जाता जाता ती तुम्हाला सांगून टाकतो. खरं तर कुठलाही रेफरन्स नाही मैदानामध्ये तसा. ॲडव्होकेट वैभवजी काळे आणि रियाजभाई खान यांचं आगमन. ओहो, इथे फलंदाज झालेला आहे. 4था बाद. नवीन फलंदाज सतपाल खाडे मैदानामध्ये दाखल होतोय. 4 गडी बाद. धावफलकावरती आहेत 16 धावा. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परतलेले आहेत. भारतामध्ये ज्यावेळेस 1936 साली मॅच झाली आणि त्या मॅचमध्ये पहिलं शतक भारताकडून लाला अमरनाथ यांनी ठोकलं आणि 36 सालीच भारताने जो इंग्लंडचा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये लाला अमरनाथ हे संघामध्ये होते. मात्र दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये आणि पाहिलं आपण इथे झेल टिपलेला. काढलेले आहेत. गेले 5 दिवस गोलंदाज इथे प्रयत्न करतात, पराकाष्ठा करतात, मात्र विकेट मध्ये आघाडीवरती आलेला आहे तो गोलंदाज अखिलेश सिंग. एवढ्या विकेट सकाळपासून घेतल्यात अखिलेश सिंगनं. याबरोबरच इथे आपण बघतोय फटका तर खेळला, मात्र 1 धाव इथे मिळेल आणि सुनील भिसे संघनायक मैदानामध्ये दाखल झालेला आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो तो 17 धावा. तर आम्ही चर्चा करत होतो त्या दौऱ्यामध्ये महाराज होते ते म्हणजे विजयनगरचे महाराज हे भारतीय संघाचे संघनायक होते. त्यांना विजी असं नावाने ओळखलं जायचं. त्यांनी काय केलं, ओपनर्स गेल्यानंतर लाला अमरनाथ त्यांना सांगितलं की तुम्ही पॅड करा 3ऱ्या क्रमांकावरती जाण्यासाठी. याबरोबरच एक ओहो हो झेल मात्र सुटलेला आहे. 9वा बळी इथे मिळाला असता अखिलेश सिंगला, मात्र इथे बळी त्याला मिळणार नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 17 धावा आणि षटक संपलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. तीन मॅच खेळलेले अखिलेश आणि फक्त 3 षटक टाकलेले आहेत. 8 विकेट मिळवलेले आहेत अखिलेश सिंगनं आणि नवीन षटकाची होईल सुरुवात. तर बघा आसिफ शेखच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे.
पुन्हा एकदा माझा मी किस्सा संपवतो आणि माईक प्रशांत आदवडे सरांक सुपूर्द करतो. तर त्या मॅचमध्ये काय केलं विजयनगरच्या महाराजांनी, मोहिंद लाला अमरनाथ यांना पॅडिंग करायला सांगितलं, प्रत्यक्षात दुसरा फलंदाज पाठवला. असं करता करता सगळे 10 फलंदाज पहिले खेळले आणि 11व्या नंबरला बॅटिंग करायला पाठवलं लाला अमरनाथ यांना. सगळा वेळ त्यांनी फक्त पॅडिंग करून बसवलं होतं आणि मग एक स्टेटमेंट केलं होतं लाला अमरनाथ, ऐसी गंडू कप्तानी हमने मैंने कभी नहीं देखी है. महाराजांच्या विरोधात ते स्टेटमेंट होतं आणि त्यामुळं त्यांना नंतर भारताच्या संघामध्ये बराच काळ घेतलं नव्हतं. हा एक इतिहास होता. लगेच त्या 32 नंतर 36ची ओळ आली. दरम्यानच्या काळामध्ये माझी वेळ मात्र संपते. यानंतरच्या पुढच्या 2 षटकांसाठी आणि त्याच्यानंतरच्या एका षटकासाठी मी निमंत्रित करतो प्रशांत आदवडे सरांना. थँक्यू. शुक्रिया नरेश सर। इस वक्त ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहर किनारा लगा गेंद थर्ड मैन क्षेत्र की तरफ जाती हुई। इस वक्त अगर देखें तो गेंदबाजों का बोलबाला मैदान के अंदर चल रहा है। पार दादा पवार चषक 2022 आप देख रहे हैं। मैदान के अंदर अगर देखें तो एक बड़ा मुकाबला, बहुत ही क्रूशियल मैच। बल्लेबाजों की बात करें तो बल्लेबाज मैदान के अंदर सुनील बीसे और सतपाल खाड़े। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा। टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है। ऑन सेट पर खेलना चाहते थे बल्लेबाज, बल्ले का अंदर किनारा लगा और चल के चली गई फाइन लेग क्षेत्र की तरफ। रन नहीं बन रहे, रनों के लिए संघर्ष जारी है। रनों की भूख को बढ़ाने की जरूरत होगी बल्लेबाजों के लिए। अभी भी देखिए एक अच्छा टोटल बन सकता है। गेंदबाजी कमाल की हो रही है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओ ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। इस गेंद को भी ऑन साइड पर खेलने का प्रयास। गेंद की मेरिट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हो रही है। अच्छा ओवर चलता हुआ सुंदर गेंदबाजी का मुजाहरा आसिफ द्वारा। कमाल के गेंदबाज हैं। वाघोली प्रीमियर लीग में बहुत अच्छा प्रदर्शन किया है 10 दिन पहले। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद चली गई बॉल के बाहर। मच नीडर 6, हवाई फायर। गेंद बॉल के बाहर 6 रनों के लिए जाती हुई। हवा में गेंद है, एक बार फिर गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ आ रही है। खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया। बेहतर बल्लेबाजी। पहले 3 ओवर की कहानी देखे तो रन नहीं बन पा रहे थे। अभी इस ओवर की कहानी देखे तो एक अच्छा ओवर बल्लेबाजों के लिए। अब जाकर रन संख्या कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 26 रन। ओवर की बात करें तो फिलहाल 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 1 ओवर आना अभी भी बाकी है। अखिलेश सिंह को दोबारा बुलाया गया, जो सफल गेंदबाज साबित हो रहे हैं। अच्छी गेंदबाज उन्होंने की है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ एक बार फिर वापस आएंगे। हमारे साथ डीजे ऑपरेटर जुड़ रहे हैं।
अंतिम बॉल था और ये पहला मुकाबला है जिसमें अखिलेश सिंह पर दोबारा मौका दिया गया है। नहीं तो एक एक ओवर का स्पेल इनको मिल रहा था। लेकिन देखिए जो नपीतुली गेंदबाजी आप कर रहे हैं ना और आप ज्यादा विकेट भी ले रहे हैं तो कप्तान आपके ऊपर ज्यादा विश्वास जगाते हैं। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर साबित हो रहा है। आदर्श 11 फल्टन के लिए संघर्ष मैदान के अंदर जारी है। निर्णायक ओवर का खेल फिलहाल चल रहा है। नए बल्लेबाज सचिन बल्लेबाजी करने के लिए आए हैं। दुधिया रोशनी में आप देख रहे पार्थ पवार चषक 2022। ये गेंद ब्रॉकहोल में कोर्ट के निकाला ऑन साइड की तरफ, एक बार फिर गेंद आ रही है लॉन्ग ऑन की तरफ, लेकिन इसी बीच मिड ऑफ के जो खिलाड़ी है बिल्कुल लॉन्ग ऑन की तरफ जाने से पहले कृष्णा सातपुते ने इस गेंद को ऊपर रोक लिया है। लॉन्ग ऑन पर भी खिलाड़ी मौजूद थे। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। सतपाल खाड़े काबिल थे इनके पास, अच्छी बल्लेबाजी भी कर सकते हैं। और एक बार फिर ये बढ़िया शॉट बल्ले के बीचों बीच गेंद जाती हुई बाउंड्री की तरफ। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। चौका है। और 31 रन निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। शानदार बल्लेबाजी सतपाल खाड़े द्वारा। निरंतरता के साथ अच्छी बल्लेबाजी करने की जरूरत। इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई है। कृष्णा है इस वक्त मिड ऑफ कर 1 रन का इजाफा। मैन ऑफ द सीरीज के लिए आज एक जबरदस्त मोबाइल मिलने वाला है। शशांक भैया झगड़े पेट्रोल पंप की तरफ से। पेट्रोल पंप की बात करें तो पाटस रोड पे ये पेट्रोल पंप है। शशांक भैया शुक्रिया। ये मोबाइल फिलहाल हमारे पास आ गया है और इस वक्त आपको वो दिखाई भी देगा। बबलू शिंदे इनके हाथ में मोबाइल। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। हवा में गेंद है, गेंद के नीचे कोई है या नहीं देखने वाली बात है। स्क्वायर की तरफ बहुत दूर खेला खिलाड़ी है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। 2 रन मुकम्मल करेंगे। रन संख्या इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 34 रन। एक लक्षात घ्या तालुक्यामध्ये म्हणजे तालुक्याचा जो हाप आहे त्या तालुक्याच्या हापमध्ये पराभूत झालेल्या संघातील काही खेळाडू जर मैदानात परत खेळताना दिसले तर ते ग्राह्य धरणार नाहीये, कारण तसं होता कामा नाहीये। तो खेळाडू आयकॉन म्हणून खेळणार नाहीये। त्यामुळे येणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, यानंतर सेमीफायनलचा एक मॅच आपल्याला खेळायचा आहे, त्यामुळे संयोजन समितीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। जो तालुक्याचा हाप होता त्या हापमध्ये जर खेळलेले खेळाडू असतील आणि जर पराभूत झालेला संघ असेल त्यातले खेळाडू तुम्ही आयकॉन म्हणून आपल्या संघामध्ये घेऊ शकणार नाही, अशा प्रकारची माहिती संयोजन समितीने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। एकूण षटकं समाप्त झाली। 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा आहेत ते 34। 35 धाबांचं आव्हान इथे चॅम्पियन संघाला आणि पेनल्टी आहे, त्यामुळे असे मला वाटतं ती आठवण करून देतो आहे। आणि पेनल्टी देखील असताना त्यामुळे स्कोरर ती गोष्ट देखील लक्षात घेतील। आणि आता 1 ने स्टार्ट होईल ती पेनल्टी। आपण स्कोर बोर्डने या ठिकाणी बघलं 1 ने स्टार्ट होईल। टेनिस क्रिकेट .in ची टीम आमच्या बरोबर आहे आणि इथे एक एक्स्ट्रा खेळाडू देखील आहेत, त्यांचं नाव आहे पियुष आणि ते देखील खूप अलर्ट आहेत। दुसऱ्या बाजूला देखील या ठिकाणी आपण एक्स्ट्रा प्लेयर देखील पाहतो। मगाशी नरेश डोमे सरांनी याबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे, त्यामुळे त्या विषयाकडे पुन्हा जात नाहीये। पार्थदादा पवार चषक 2022 इथून ही षटकं एकूण 5 षटकं फार महत्त्वाची असतील। 30 चेंडूंचा खेळ असेल आणि 34 धाबा म्हणजे 34 धाबा करून 35 धावांचं आव्हान दिले आणि आता 1 रनची पेनल्टी असल्यामुळे एका धावेनं या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात झाली। एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर या मॅच मध्ये कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव।
गायकवाड आणि अमरभाऊ सोरटे यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. 8 टीम करता जे टी शर्ट आपण स्पॉन्सर केले आहेत, पिंटूभाऊ गायकवाड तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. त्याचबरोबर सोरटे साहेब तुमचे देखील मनापासून धन्यवाद असतील, कारण या ठिकाणी आपण प्रायोजक स्वीकारलेले आणि अतिशय उत्तम प्रकारचे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे आणि अनेक प्रेक्षक इथे खूप सुंदर अशी व्यवस्था आपण स्टेडियममध्ये असताना देखील या मैदानामध्ये आपण बघितलं तर बॉडी लाईनच्या आसपास बसलेले आहेत. प्लीज विनंती आहे, इतकं चांगलं स्टेडियम आहे, फार कमी ठिकाणी अशा प्रकारचं स्टेडियम असतं. जवळजवळ 8 राज्यामध्ये जाण्याची संधी मिळाली समर्थन करण्याकरता, परंतु अशा प्रकारचे स्टेडियम फार कमी ठिकाणी आहेत, रेअर ठिकाणी आहेत. आणि आपल्या सर्वांचं बारामतीकरांचं भाग्य आहे की आपल्याला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती हा सामना स्टेडियममधून बघण्याकरता संधी आहे. मॅच सुरू करायचा, मॅच या ठिकाणी फार थांबणार नाही याची काळजी घ्या. प्रारंभिक बल्लेबाज करण और कृष्णा मैदान के अंदर, गेंदबाजी का बागडोर संभलते हुए गेंदबाज फिलहाल सचिन. कृष्णा ऑन स्ट्राइक, एक धुरंधर खिलाडी है, म्हणजे स्लीपर पासून शारजापर्यंत हा प्रवास थक्क करणारा आहे कृष्णाचा. त्याचं कौतुक कदाचित तुम्हाला वाटेल की जास्त होतंय, त्याचा परफॉर्मन्स या 2-3 मॅचमध्ये झाला आहे, म्हणून त्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. आमच्यासाठी प्रत्येकजण कृष्णा व्हावा, प्रत्येक जणांनी कृष्णा बनावं अशी इच्छा आहे. नवीन तरुण मित्रमंडळीसाठी, तरुण खेळाडूंसाठी फार महत्त्वाची गोष्ट असेल. सचिन की पहली गेंद, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, कॉम बॉक्सिंग से गेंदबाजी करते हुए ऑफ टप के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गैप में खेलते हुए, टाइमिंग बढ़िया है. स्ट्राइक कवर और मिड ऑफ के बीच का फासला चीरती भी गेंद गोली की रफ्तार के साथ घास को आग लगाती भी बाउंड्री लाइन के बाहर चली गई. 4 रनों के लिए कृष्णा ऑन फायर. सचिन बाहरी किनार लगा, गेंद बहुत अच्छी थी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. देखिए पहली गेंदबाज ने गलती क्या की, ज्यादा रूम दिया. इस वक्त लेन देखिए टिप्पा ऑफ टाइम के बाहर था, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली, ज्यादा आगे नहीं थे बल्लेबाज. इसके बाद में जो मुकाबला है जेबीएस की टीम, जेबीएस बारामती टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, प्लीज रेडी फॉर द टॉस. उसके साथ केजीएफ की टीम अभिजीत काले साहब, आपको भी तैयार रहना है टॉस के लिए. तो आसिफ भाई, अभिजीत जी आप तैयार रहे टॉस के लिए. करण ने कुछ अच्छी पारियां खेले इस प्रतियोगिता में, पिछले मैच में जिस अंदाज से वो खेले हैं मजा आया देखने के बाद. रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 6 रन. ओवर पहला प्रगति पर है, 35 रनों का लक्ष्य है. एक पेनल्टी का रन ऑलरेडी ऐड किया है, एक से हमने स्टार्ट किया, कृष्णा का चौका, उसके बाद में कृष्णा का सिंगल. करण बोरे ऑन स्ट्राइक. सचिन की अगली गेंद, ये तो कमाल के खिलाड़ी बहुत सुंदर तरीके से एक बार फिर खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. बॉल इनके बाहर जाती भी 2 इन अ रो. मैग्निफिसेंट बैट. रन बोरे की बात करें, मैन इन फॉर्म है तो एक बार भी सब कुछ अच्छा चल रहा है. ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली, ये बेहतर है. बल्लेबाज को आप ज्यादा गति देते रहेंगे तो ना बल्लेबाज एक बार फिर आपको नहीं छोड़ने वाले, तो मिश्रण करना बहुत जरूरी. सचिन का ये ओवर जिसमें कि 2 चौके बल्लेबाज करण बोरे के हैं, 1 चौका एक बार फिर देखें तो कृष्णा 7 पुते का है और आखिरी गेंद पर बिंदी है. ओवर समाप्त हुआ. पहला रन संख्या 14 रन 35 रनों का पीछा करते हुए चैंपियन 11. छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे.
मैदान के अंदर घमासान जारी है, यू गए और यू आए। गेंदबाजी करने के लिए कॉम्पैक्शन से गेंदबाजी करेंगे और टपकाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद, इनसाइड आउट खेलना चाहते थे। बॉडी का बैलेंस अच्छा नहीं था, बॉडी का बैलेंस इस वक्त बल्लेबाज का अच्छा नहीं था। कृष्णा सातपुते, कृष्णा सातपुते पिछले 15 दिन की कहानी में बताता हूं, चोटिल थे। अगर इनके हाथ करीब से देखे तो नहीं, ये शॉट कुछ अच्छा नहीं है। टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली, अच्छी गेंदबाजी दिनेश द्वारा। पहले ओवर में 14 रन आए, उसके बाद में 2 गेंदों की कहानी देखी तो 2 गेंदों पर ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। पहली गेंद वाइड बॉल, उसके बाद में बिंदी गेंद है। ये गेंद परफेक्ट गेंद थी कृष्णा सातपुते के लिए। ज्यादा तारीफ हुई, ज्यादा तारीफ हुई। भाई कहाँ आप गेंदबाजी कर रहे हैं? एक मिनिट प्रशांत सर, सत्कार ग्रुपचे प्रमुख केतन शेठ गारडी यांनी या स्पर्धेसाठी भरघोस सहकार्य केलेले आहे। केतन शेठ, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। ये शॉट बहुत खराब है लेकिन परिणाम बहुत अच्छा है। गेंद ट्रैवल आउटफील्ड सुपर फास्ट, फाइन लेग की तरफ गेंद जानी चाहिए थी, गेंद चली गई थर्ड में क्षेत्र की तरफ और भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है। 4 रन। स्वागत है, वेलकम। रन संख्या दूसरे ओवर में 20 रन, 35 की जरूरत। स्ट्रोक अच्छा है लेकिन खिलाड़ी मौजूद है। अब देखिए कृष्णा नॉर्मल क्रिकेट इसलिए खेल रहे हैं, ज्यादा बड़ा टारगेट नहीं है। अगर यही टारगेट बहुत बड़ा होता ना तो बहुत सारे अलग अलग शॉट वो खेलते हैं। नीलेश की अगली गेंद, कितना दूर गेंदबाजी कर रहे हैं। मैं समझ सकता हूं कि इनके आंखों से दूर गेंदबाजी करनी है, क्योंकि अगर मिडल और ऑफ स्टंप के आसपास या लेग स्टंप और मिडल स्टंप के गेंदबाजी जब होती है ना तो ऑफ स्टंप के बाहर जाके फाइनल की तरफ खेलते हैं, इसीलिए थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। देखिए ये बहुत अच्छी गेंद, अपील कर रहे हैं लेकिन एक बार फिर देखिए मैदान के अंदर विश्वास ज्यादा नहीं है, उत्साह ज्यादा है, उत्साह ज्यादा, आत्मविश्वास बहुत कम। ट्रॉफीज पहुंच चुके हैं, ट्रॉफीज पहुंच चुके हैं पारदादा चषक 2022 की। इससे पहले मोबाइल आया था मैन ऑफ द सीरीज के लिए और एक अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, अच्छा ओवर साबित हो रहा है नीलेश का। रन संख्या फिलहाल अगर देखें तो कुल मिलाकर 21 रन, ओवर दूसरा प्रगति पर है। 35 रनों की जरूरत है, 5 ओवर का मैच है, मैच अभी भी बना हुआ है, इस मैच को पकड़ के रखने की जरूरत है। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज द्वारा। देखिए ये कहा था मैंने पहले, मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी करेंगे तो क्या होगा, परिणाम आपको बताने की जरूरत नहीं है। कृष्णा सातपुते स्पेशल गेंद हवाई फायर करते हुए बॉडी लग के बाद 6 रन। देखे तो 27 रन जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। तो अब एक बार फिर आगे बढ़ेंगे, बड़ा मुकाबला आ रहा है। आसिफ जी प्लीज आइए। योगेश वटकर, योगेश वटकर आपको टॉस के लिए आना है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए क्योंकि यहां से रन संख्या अगर देखें तो अपने मंजिल की तरफ बढ़ते हुए कृष्णा सातपुते और करण मोरे, चैंपियन 11 की टीम बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करती हुई। इतनी मेहनत की गेंदबाज ने, नीलेश ने हर गेंद को 5वें 6वें स्टंप की तरफ डाला, वाइड भी गेंदें डाली, लेकिन एक गेंद इन्होंने पिच की थी मिडल स्टंप पर, वहां से वो एक बार फिर बाहर की तरफ जा रही थी लेकिन जल्दी पिक किया, जल्दी एक बार पोजीशन में आए कृष्णा सातपुते और अपना पसंदीदा स्ट्रोक खेलते हुए फाइनल क्षेत्र की तरफ। अच्छा स्ट्रोक था कृष्णा सातपुते का। तीसरा ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओम ने बहुत ही बेहतरीन कैच लिया था, बिल्कुल इंटरनेशनल लेवल का एक क्वालिटी कैच, खास करके ओम की तरफ से इस प्रतियोगिता में। रक्षात्मक ढंग से खेलना चाहते थे लेकिन गेंद फिलहाल अगर देखें तो बल्ले के ऊपर नहीं है, विकेट कीपर ने गैदर किया। तो अभी इसके बाद में आसिफ और योगेश वटकर, चलिए टॉस के लिए आइए।
एक रन जरूर मिलता हुआ कृष्णा सातपुते अपने पास ट्राई रखेंगे जीतने के लिए। केवल यहां से अगर देखे तो 7 रनों की जरूरत, तो यहां से केवल 7 रनों की जरूरत है। जीत की सुगंध आ रही है चैंपियन 11 टीम के लिए। टीम का नाम बहुत अच्छा है। पारदादा चषक 2022 में चैंपियन बनना चाहते हैं, चैंपियन मैदान के अंदर खेल रहे हैं और इसको गेंद को ड्राइव करना चाहते थे लॉन्ग ऑफ की तरफ। गेंद आई एक बार फिर ऑन साइड पर मिड ऑन की तरफ, टाइमिंग नहीं कर पाए। जब जब गेंद ऑफ स्टंप के बाहर गिरी है, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गिरा है, तब ताकर थोड़ी सी परेशानी हुई है बल्लेबाज के लिए। रूम नहीं मिलता ना कृष्णा सातपुते को, वो थोड़ा स्ट्रगल कर रहे। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑफ स्टंप के बाहर गेंद 3 नरम हाथों से खेलते हुए और 1 रन का इजाफा। धीरे धीरे होले होले चैंपियन टीम अपनी मंजिल की तरफ बढ़ती हुई। अब जाकर पारदादा चषक 2022 में चैंपियन कौन बनेगा इसका तो अभी पता नहीं, लेकिन फाइनल में प्रवेश कौन करेगा और चैंपियन कौन बनेगा ये अभी सवाल है। चैंपियन 11 बल्लेबाजी कर रहे, बाहरी गेंदबाज लगातार अच्छी गेंदबाजी इस ओवर में। अगले मैच का टॉस हो रहा है तो योगेश वटकर प्लीज आइए टॉस के। मैदान के अंदर जबरदस्त खेल बल्लेबाजों द्वारा। नहीं, शॉट अच्छा नहीं है कृष्णा सातपुते का। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। 3 ओवर का खेल और 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 30 रन जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। 35 रनों का लक्ष्य चैंपियन के सामने है और ये ओवर बहुत अच्छा था ओम की तरफ से और इसी लाइन पर आपको गेंदबाजी करनी थी। लेकिन परेशानी क्या हुई, पहले ओवर में जब सचिन गेंदबाजी करने के लिए आए तो कृष्णा सातपुते ने डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ एक अच्छा स्ट्रोक खेला था। उसके बाद में माइंडसेट में बदलाव आया। करण मोरे ऑन स्ट्राइक, गेंदबाजी में बिल्कुल इस वक्त परिवर्तन। बाबू पांचाल रक्षात्मक ढंग से खेलते हुए खिलाड़ी। हर करण मोरे के पास एक्सपीरियंस है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, लेदर बॉल का एक्सपीरियंस। योगेश वटकर प्लीज टॉस के लिए आए। आसिफ पहुंच चुके हैं। यंगर्स इस पर बहुत अच्छा शॉट है कि गैप में जाते भी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए शानदार दमदार प्रदर्शन मैदान के अंदर चैंपियन टीम का। पारदादा चषक 2022 और चैंपियन वही होता है जो राह के